हाय गाईज, आज एक्झिबिशनचा तिसरा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आहे. तर मी आता निघालीच आहे. तर मी तुम्हाला तिकडे गेल्यावरती दाखवेनच की तिथे किती गर्दी वगैरे आहे. आणि आता नवरात्र येते आहे म्हटल्यावरती लोकांची नवरात्रीसाठीच खास शॉपिंग तिथे चालू आहे. सो तुम्हाला तिकडे गेल्यावरती मी आता मी रिक्षाने जात आहे अपूर्वाकडे अंधेरीला. तुम्ही बघू शकता माझे नाटके. आता रिक्षामधून बघा बाहेरचं क्लायमेट किती छान वाटतंय. मी तुम्हाला आमच्याकडचं बालराजेश्वर मंदिर दाखवते. हे बघा, एकदा जाईन मी तिथे, तुम्हाला दाखवेनच. ते मंदिर खूप छान आहे बघा. आता जाताना पाऊस नव्हताच अजिबात, बरं वाटलं थोडंसं. स्टेशनला पोचली, ट्रेन लागली होती फास्ट, तर प्लास्टिक जाणार होती मी. सो आता ट्रेन यायचा टायमिंग झाला होता म्हणून थोडी फटाफटच निघत होती. बघू शकता, ही बघा ट्रेन पण आली लगेचच. ट्रेन बघू शकता पूर्ण खाली होती म्हणून एवढं काही वाटलं नाही मला. तर प्रत्येक वेळेला ट्रेन आपली भरलेलीच असते. बघू शकता, हे माझे नाटके थोडे थोडे मध्ये मध्ये चालू असतात असे बघा. ट्रेन पूर्ण खाली होती छान असं. आणि पोचल्यावरती बघते तर इथे आपली गर्दी होती थोडी. आणि मनोज पण आला होता, आज संडे होता तर, आणि लास्ट डे होता त्याच्यामुळे. बघू शकता, हे आमचं पॅकअप नंतरला टायमिंग संपल्यावरती चालू होतं. सगळं असं आम्ही टाइमपास करत करत पॅकअप करत होतो पूर्ण. आहे बघा, याचा झोला बघा सगळा एकदम पदर बिदर खोचून स्वॅगमध्ये. मी आपली स्टेशनला सोडलं मला त्यांनी. मी स्टेशनला पाऊस पडत होता निघताना, आणि हे काय मशीन बंदच होती त्याच्यामुळे खाली दादरला उतरताना मला पायऱ्यानेच उतरावं लागलं आम्हाला. बघू शकता, तर मी जरा पुढच्या मिडलच्या डब्याला जात होती. मुलुंडला पोचल्यावर तिथं जोरात पाऊस चालूच होता. इथे पाऊस तर चालूच असतो रोजचा, कधी थांबतच नाही पाऊस मुलुंडचा. बघू शकता, आमच्याकडचं चिंगचांग हॉटेल छान आहे. तर तिथे मी जाईन तर तुम्हाला व्हिडिओ पाठवेनच तिकडच्या जेवणाचा. आता मला घरी येऊन बराच वेळ झाला. आता मी जेवून वगैरे मस्त बसली आहे. आता आमची झोपायची तयारी चालू आहे. चला भेटू नंतर, बाय.